ताई नमस्कार. जय भीम. जय भीम. ताई तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव ज्योती केशव सोनुले. हां. पत्ता सांगा तुमचा. मुक्काम सावगाव, हां. जिल्हा तहसील नरखेड, जिल्हा नागपूर. जिल्हा नागपूर. हां. मला सांगा तुम्हाला आरोग्याचा काय त्रास होता ताई? मला एलर्जीचा खूप त्रास होता. एलर्जीचा त्रास कधीपासून होता? मला बरेचसे 2-3 वर्षाच्या 2-3 वर्षापासून. मग काही दवाखान्याची औषधं घेतली होती का? नेहमीच्या गोळ्या सुरू होत्या माझ्या. सुरू होत्या. मग काही आराम राहायचा का तुम्हाला? तात्पुरता आराम पडला. तात्पुरता. हां. मग पुन्हा आणखी सर्दी व्हायची. बरं. मग हे धन्वंतरीचं जे अँटी ॲलर्जी आहे मग आता मी हे बॉटल हे कोणी सांगितलं तुम्हाला? माझ्या भावाचं सांगितलं. यांनी ताईने सांगितलं. हां. तर मग हे तुम्ही विश्वास ठेवला का तुम्ही? मी ना वापरून पाहिली ताई. या पहिले कसं वाटत होतं तुम्हाला? घ्यायला पाहिजे असं वाटत होतं का? मी म्हणलं आता पहिले घ्यावा का नाही घ्यावा असं हां हां विचार आला आहे विचार ना. आला. बरं बरं. म्हणलं ताण घेऊनच घेतो म्हणलं थोडंसं तुम्ही माहिती घेतलं. पडतो अनुभव कोणता वाटते तर. हां हां. मी हे बॉटल मी घेऊन पाहिली. रिझल्ट दिसला म्हणजे तर मला वाटतं. किती दिवसांनी रिझल्ट दिसला तुम्हाला? मला 15 दिवसाचा अनुभव येईल. 15 दिवसात अनुभव आला. मग पुन्हा मी ना मधामध्ये बंद केली म्हणजे पुरली पाहिजे हां हां हां. मग आणखीन ठेवत गेली. हो. मग आता संपली का? आता संपली पण तरी माझ्या याचे बरं. 2 टोकरं तर दवाई आज असं इथे हे जे काही एवढी मंडळी जमलेली आहे तर यांना तुम्ही काय सांगाल धन्वंतरीच्या औषधाविषयी? आता मी घेतली वापरली हो, सर हो. हे. आता मी हा मामाजीला सांगितलं. मामाजीला सांगितली. मग यांनी ज्याला असा त्रास असेल तर त्यांनी वापरायला पाहिजे का? वापरायला पाहिजे ना. तुम्हाला काही साईड इफेक्ट जाणवले का याचे? नाही काहीच नाही. नाही ना. हो, असं काही काहीच वाटलंच नाही. म्हणजे तुम्हाला आता चांगलं वाटते चांगलं पहिल्यापेक्षा? हो. आणि त्याच्यापासून काही त्रास डबलची पुन्हा सर्दी नाही आली. डबलची सर्दी नाही आली? काहीच नाही आहे. काहीच. आता बघा पावसाळ्याचं आता वातावरण पावसाळ्याचं आहे. वातावरण आहे, तरी थोडीशी पण नाही आहे. कधी म्हणा तर ठीक पुन्हा आहे. एक बॉटल घ्यायची इच्छा आहे माझी. ठीक आहे. धन्यवाद. हां. मी खाल्ली पण आप्पाजी सांगितलं मी. आप्पाजीला सांगितली. हां. ठीक आहे धन्यवाद.